आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा देशाने. प्रश्न 2, कोणत्या राज्यातील बाथुकम्मा महोत्सवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यातील. प्रश्न 3, आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा कोणता हंगाम अलीकडे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे 13वा. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या देशाचा खेळाडू क्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देशाचा. प्रश्न 5, 5व्या हॉकी इंडिया सिनियर महिला आंतरविभाग राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे हरदीप सिंग पुरी यांनी. प्रश्न 6, सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिले सागरी सिम्युलेशन सेंटरचे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई इथे. प्रश्न 7 पाहूया. भारताने कोणत्या शेजारील देशासोबत पहिला क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे भूतान देशातील. प्रश्न 8, जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रिंकू हुड्डा यांनी. प्रश्न 9, भारत 2026 चे जागतिक सी फूड काँग्रेस कुठे आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. मूडीज रेटिंग्सने भारताच्या दीर्घकालीन स्थानिक आणि परकीय चलन जारीकर्त्या रेटिंग्ससाठी कोणती पातळी राखली आहे? तर त्याचं उत्तर आहे BAA3. प्रश्न 11, 2025-26 च्या आर्थिक वर्षासाठी S&P ग्लोबल रेटिंग्सने भारताच्या जीडीपीच्या किती टक्केवारीचा अंदाज लावला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.5%. प्रश्न 12, आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले? तर त्याचं उत्तर आहे दिलजीत दोसांझ. प्रश्न 13 पाहूया. नदी महोत्सवाची 6वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 14, प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 38वा. प्रश्न 15, बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे DRDOने. प्रश्न 16, दुसऱ्या SCO युवा लेखक परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे कीर्तिवर्धन सिंग यांनी. प्रश्न 17, भारताची संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या एजन्सीवर पुन्हा निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेवर. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.